नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो आवर मध्ये स्वागत. महाराष्ट्राचं राजकारण विचित्र आहे, गमतीदार आहे, वळणावळणांचं आहे. कालचा शत्रू आजचा मित्र आहे, आजचा मित्र मंत्रिपदी असू शकतो, मंत्रिपदावरचा माणूस बाहेर जाऊ शकतो आणि काल ज्याला शत्रू मानला होता तो मंत्री होऊ शकतो. हे उदाहरण छगन भुजबळांनी इतकं जास्त कुणाला लागू होत असेल? ते छगन भुजबळ ज्यांना भाजपनं आतापर्यंत किती वेळा त्यांच्यावर टीका केली होती, त्यांच्या कथित भ्रष्टाचाराचे दावे केले होते, पुरावे देण्याचं जाहीर केलं होतं. किरीट सोमय्यांनी किती आपल्या प्रेस कॉन्फरन्स दाखवले असतील, किती केले असतील, किती मुद्दे मांडले असतील. मात्र छगन भुजबळ आता झालेले आहेत मंत्री आणि त्यांनी कुणाची जागा घेतली? धनंजय मुंडेंची. आणि ह्याला दुसरा एक कंगोरा आहे सामाजिक. कारण या मधल्या काळात जेव्हा मराठा मोर्चे आक्रमक होत होते, जरांगे पाटील त्याचा चेहरा बनले होते मराठा असंतोषाचा, त्यावेळी त्यांच्या विरोधात आवाज देत होते छगन भुजबळ. आणि याला त्यामुळे कंगोरा आला सामाजिक संघर्षाचा सुद्धा. कारण छगन भुजबळ यांनी नुसतं जरांगेंना विरोधच केला असं नाही, तर आरक्षणाच्या मागणीलाही विरोध केला आणि जरांगेंचे अगदी एकेरी उल्लेख वगैरे करत या सगळ्याला एक वेगळीच धार आणली होती संवादाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांना पुन्हा मंत्रिपदावरती आणून कोणता संदेश देऊ पाहतंय सरकार? काय पुढे होऊ घातलेलं आहे? आणि याच्यातून राष्ट्रवादी अंतर्गत भाजपची आणि महायुतीतली समीकरणं कशी घडतायत बिघडतायत याबद्दल आजची चर्चा करणार आहोत. मात्र त्यापूर्वी नेहमीप्रमाणे पहिल्यांदा जाऊयात माझा पोल सेंटरवरती आणि बघूयात आजचा प्रश्न कोणता आहे, ज्याच्यासाठी आम्हाला तुमच्याकडनं तुमचे प्रतिसाद पाहिजेत, उत्तर पाहिजे. कोणता प्रश्न आहे आपला? धनंजय मुंडेंच्या गच्छंतीनंतर छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन सरकारला ओबीसी नाराजी कमी करण्यात यश मिळेल का? हा आपला प्रश्न आहे. होय किंवा नाही म्हणून तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता. आमच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता आणि तुमच्या प्रतिक्रियाही दाखवणार आहोत आपण आपल्या कार्यक्रमात. कारण जिथे लोकांच्या, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या जातात असा बहुधा एकमेव कार्यक्रम म्हणजे झिरो आवर आहे. आणि आता आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. आपल्या गेस्ट सेंटरमध्ये आज आपल्यासोबत आहेत स्वतः मनोज जरांगे पाटील, जे मराठा क्रांती, सगळ्या आरक्षणाच्या मागण्यांचे आणि सगळ्याचे प्रवर्तक आहेत, प्रमुख चेहरा आहेत. जरांगे पाटीलजी, तुमचं स्वागत आहे आपल्या या चर्चेमध्ये. माझा पहिला थेट प्रश्न आहे तुम्हाला, छगन भुजबळांना मंत्री करणं सगळ्या सगळ्या या पार्श्वभूमीवर याच्याकडे आपण कसं पाहता? आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, बघायला काय आहे, त्याला काय मंत्रिपद दिलं काय नाही दिलं काय आम्हाला कारण इथून पाठीमागे तो मंत्री होता आणि आता हे झालं त्यामुळे काय त्यात विशेष वाटत नाही आणि आम्ही त्याच्या मंत्रिपदाला महत्वही देत नाही. त्याला काय महत्व देण्यासारखं मंत्रिपदच नाही. कारण त्याला जर तो मासलेकर म्हणते, काही मीडियावाले असं म्हणते, समजा वेगळं नाव देते, ते जर आज पहिल्या फलितच आलं असतं. आता काय ते गोष्ट खरखरत टाक दिले त्याला, काय त्याचं काय खरं राहिलं ते म्हातारपणा लेकरू झाले बरं काय त्याच्यापासून काय फायदा होईल का, काय सरकार करू बघतंय नेमकं त्याला, काय ओबीसीची नाराजी दूर होईल का? होणारच नाही. कारण त्याला घेतल्यामुळे उलट ओबीसीची नाराजी वाढणार आहे. नवीन खूप मातांवर आहेत ना, हुशारचे एरिया त्याच्यापेक्षाही त्यांना घेतलं असतं तर ओबीसीच्या खाली चांगलं वातावरण निर्माण झालं असतं. पुन्हा तेच की जो जातीय तेढ निर्माण करतो, जाती भांडणं लावतो, ओबीसी मराठ्यात भांडणं लावायचा मंत्रिपदाचा गैरवापर करून त्यांनी पूर्ण घेतलेला आणि याचा फटका फडणवीस साहेबांनाही बसलेला आहे आणि अजितदादालाही बसलेला आहे त्याचा फटका. कारण त्याच्यामुळे काही सारव होईल, बळ मिळत असं काही वाटत नाही. कारण त्यांनी आरक्षणाला विरोध करत आमच्या आंदोलनाच्या पुढे आंदोलन आणून बसवी, जे त्याचे काळे आहेत ना, हे समस्त ओबीसींना नाही कळते. ते गोरगरीब ओबीसींना काय मिळालंय काय नाही मिळालं त्याच्यापासून हेही गोरगरीब ओबीसीला चांगलं जातं. राजकीय फायदा उचलण्यासाठी ओबीसीचा नेता म्हणतो. जाऊ दे, त्यांनी म्हातारपणाला व्हायना म्हणा, त्यांनी पाय पडून काही करून कुठाने करून घेतले. पण याचा एकच सरळ उद्देश असावा सरकारचा की आता जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, याच्यात याचा वापर करायचा. एवढ्यासाठी फक्त आता हे बोंबल तर इकडे तिकडे परिषदा घेते, कुंकडे हिंडते, त्याचं समजल्याचं नाही. बोंबलने त्याच्या ते फडणवीस साहेबांनी डोका लावला असेल, याला गुंतून टाका आणि याला म्हणजे हे कुंकड तरी सभाला पाठवून देऊ, मग ते ओबीसीचं मतदार होईल, नगर परिषद जिल्हा परिषद जिंकून घेऊ. एवढा त्याच्या पाठीमागचा उद्देश असणार आहे, मग दुसरं काहीच नाही. आणि याने जर मराठाला आरक्षणाला विरोध केला तर मग सरकारकडे बी आम्ही बघणार आहे. कारण गाठ आमचं सांगाय पुढे हे कोणती सोबतला आम्ही आहेतच. मग याने घ्यावं, याने गप बसावं, भावलं बसल्यासारखा. याने उगाच शांतपणा करायचा नाही. गोरगरिबाच्या लेकराला आरक्षण मिळतं, कारण याने ओबीसीला काही दिलं नाही तर आम्हाला काय देणार आहे? त्याच्यामुळे याला मिळाल्यामुळे काय कुणाला आनंद नाही, काय पुढे फक्त विरोध करायचा नाही म्हणजे नाही. बरं, जरांगे पाटीलजी, आपण असं म्हणत असला तरी हे तर उघड आहे की भुजबळांची भूमिका आतापर्यंत काय राहिली मराठा आरक्षणाच्या बाबतीत, आणि हे ठाऊक असताना महायुतीनं त्यांना मंत्रिपद देऊ केलेलं आहे, हे जाहीर आहे. हा एक स्वतःमध्ये संदेश आहे. आता बाहेर अशी चर्चा आहे राजकीय वर्तुळामध्ये
की याद्वारे ओबीसी वोट बँक सुरक्षित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माझे तुम्हाला दोन प्रश्न आहेत. जर का ज्या छगन भुजबळांना आपणच नाशिकमध्ये जो काही तुम्ही जरांगे पाटील तुम्ही सगळा प्रचार केला होता त्याच्यामुळे अगदी त्यांचं लीड इतकं कमी आणलं, शिंदेच्या म्हणजे छगन भुजबळांच्या विरोधात शिंदे होते आणि लीड अतिशय कमी केलं होतं, त्यांच्या सगळ्यात प्रमुख विरोधकाला लाखाच्या पुढे मतं मिळाली होती, त्याच्यामुळे तुमच्या प्रचाराचा भाग होता. माझा प्रश्न आहे, असं असताना जेव्हा भुजबळांना मंत्री केलं जातं त्या संदेशाचं काय करायचं? नाही मी सांगितलं ना, त्याचा काही फायदा होणार नाही, ओबीसीचा मुद्दा नाही वाढणार नाही आणि आमच्यावर काही परिणाम नाही त्याला. ते माझाही मंत्री होताना 50 झाले तरी आम्ही देतो पुढं. बरं, आम्ही प्रामाणिक कायद्याच्या चौकटीतलं आरक्षण आमच्या हक्काचं मागतोय. त्यामुळे ते किती आले किती गेले तर आम्ही भेटत नाहीये, त्याची काळजी नाही करायची. किती मंत्री वाले हे मंत्रीपद त्याला चॉकलेट दिलंय राव. दादा हे खरं आहे, चॉकलेट हे आता काय तर त्यांना काय इकडं बरं होतं, कुकडं जायचं काही परिषदा घ्यायचं काय करायचं त्यांना वाटत जाऊ दे तिकडे तयारी याला मंत्रिपद देऊन टाका. म्हणजे आता थोडेफार लोक इकडे तिकडे सभा घेऊन भाषण करत त्याच हिशोबाने त्याला केलेलं आहे. यो झाल्यामुळं ओबीसीचं कधीही चांगलं होणार नाही. ओबीसीचा खरा शत्रू केली काय केलं 70 वर्ष काय केलं काय यांनी म्हणून ओबीसी मागे राहील. ओबीसीचा फायदा घेऊन उचलला, मायक्रो ओबीसीचा सगळ्याचा. कोण प्रशासनात आहे, कोण आहे प्रशासनात? कोणालाच नाही येऊ दिलं. त्याच्यामुळे कोणी खुश नाही त्याच्यावरती. फक्त जाती तेढ निर्माण करायचा, भाषण करायचं आणि मराठीच्या आरक्षणाला विरोध करायचा, मराठीच्या लेकरा बाळाचं वाटवं करायचं, एवढंच काम दादा त्यांनी केलेलं आहे. जे महाराष्ट्रातल्या लोकांना कळतं ओबीसी मराठा वाद होत नाही, ते किती प्रयत्न कर म्हणा. आपलं म्हातारपणा लेकरू झाल्यासारखं आता मिळालंय आणि त्या मंत्रिपदाचे मुद्दे घेत बसावं, गप राहावा. उगाच शांतपणा करून गोरगरिबांच्या लेकरात वाद लावू नये. कारण हे आपलं वय आता राहिलेलं नाहीये हे शांतता भंग करण्याचं. आपलं जे काम आहे, आपलं जे वय आहे त्यानुसार त्यांनी वागावं. पण का रे बाबा, आम्हाला जर असं काही पुढं आरक्षणाला विरोध केलेलं वाटलं तर आमच्याशी गाठी हे मात्र करायला. फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगतो, अजितदादांना सुद्धा. अजितदादाला काय बुद्धी सुचली, आता तरी चांगले मराठीचे पोरं त्यांच्या फ्युअर मध्ये जात होते, हे काहीतरी करत सगळ्या जाती धर्माचे लोक यायला लागले होते. यांना ही विनाश चालू विरोध बुद्धी म्हणजे काय सुचली. सगळे गुंड पाळून बसलेत, कुठं जाती जाती तेढ निर्माण करणारे असले मंत्री घेऊन बसलेत. यांना काय इगा राखलेत काय माहित आता, घेणं नाही देणं सगळं. आता या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. याची मोठी केलेली दादांनी अजितदादांनी केलेली चूक 100% याचे परिणाम भोगावे लागणार आहेत आता. कारण आम्हाला जर विरोध केला तर अजितदादांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा हे जड जाणार आहे. आमचं हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थेचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तातडीनं लागू करायचं. शिंदे साहेबांच्या समितीला आता 30 जूनला संपणार आहे, तिची मुदतवाढ फडणवीस साहेबांनी करायची. सगळे स्वरीची अंमलबजावणी करायची. मराठा आणि कुणबी यायचे 58 लाख नोंदी त्याही द्यायच्यात, केसेस मागे घ्यायच्यात. तुम्ही मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांचीही कामं करायची. छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर काही खोड्या केल्या तर मात्र आमच्याशी आम्ही सामना करायला तयार झालेलो. एक जरांगे पाटीलजी एक प्रश्न असा आहे विचाराय, तो थोडा राजकीय आहे पण मला तुमचा अंदाज, तुमचा एक तर्क समजून घ्यायला आवडेल. छगन भुजबळ कुणाच्या पक्षातून येतात? अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या. मंत्रिपद कुणाला भरायचंय? अजितदादांना भरायचंय. पण अशी चर्चा आहे की या सगळ्यामध्ये भाजपचा फार मोठा रोल राहिला. वस्तुतः अजित पवारांकडे आणि धनंजय मुंडेंच्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर बसवण्यासाठी अनेक जण इच्छुक होते, पण तरी सुद्धा छगन भुजबळांना आणलं जात असेल तर तुम्हाला असं वाटतं की अजित पवारांवरती काही वेगळा दबाव आला असेल? असू शकतो. तशी चर्चा 4च्या नंतर व्हायला लागली. तिसरा बार आता 4च्या नंतर ती चर्चा व्हायला लागली. अगोदर वाटलं होतं हे एखाद्या अजितदादांनी दिलं असेल, परंतु हे फडणवीस साहेबांनी सगळं घडून आणलंय अशी चर्चा त्यांच्या भाजपाच्या वर्तुळामध्ये 4 वाजल्याच्या पासून झाली. हे बघा, मला नाही ठेवता येत लपू. मग मला कारण हे वरून आता कसं असतं, कोणी कोणाचे काय म्हणते त्याला बघा, नवीन शब्द आहेत काय राजकीय, कोणी हित शत्रू का काय मी म्हणत त्याला, कोणी कोणाचे प्रेमाचे क्षेत्र, कोणी कोणाचे असले, हे नवीन शब्द लफडे आम्हाला आता नवीनच माहिती व्हायला लागले. टीम सांगते ते म्हणजे याचा नंबर होता त्याचा कटला आणि हे तिसरंच आणलं महिन्यामध्ये हे घेण्या देण्याचं. म्हणजे आता ही फडणवीस साहेबांवरती आतून दिवस मात्र आता तिसरा पारा 4 वाजल्यापासून सुरू झालाय. हे मध्येच आलंय कारण त्यांच्या सुद्धा ओबीसी इतके मुरबी नेते येतं पण काय होतं बघा दिवशीला नेमकं हुशार असते पण त्याला वरच येऊन देत नाही. एखाद्या मोठ्या झाडाखाली नाही, एखाद्या बारीक झाडात येऊन येत नाही. असं आहे का ओबीसीत कोणी हुशारच नाही, एकच हुशार आहे. ते तेवढं भरायचं त्याला हुशार आहे. गप्पा हाणायचा, कोण मलिदा हाणायचा, कोण करण्याचा तेवढं शिकू शकतो तेव्हा चांगला. हे कशाला आणलंय नेमकं फडणवीस साहेबांनी याचं उकल थोड्या दिवसात होणार आहे. पण मराठा आरक्षणाला विरोध करायचा नाही म्हणजे नाही. पण जरांगे पाटीलजी, आपण म्हणताय आपली अशी अपेक्षा आहे की छगन भुजबळांनी बाकी काही करावं, मंत्रिपद मिळालंय ते घेऊन शांत राहावं,
पण जे छगन भुजबळ मंत्रिपद नसताना इतका कठोर विरोध करू शकतात, तुम्हाला आवाज देऊ शकतात, ते आता मंत्रिपदावर आणि कॅबिनेट मंत्रिपदावर आल्यानंतर आता तर उलट ती शक्ती वाढलेली आहे. मग जरांगे पाटीलची तुमची ती अपेक्षा कशी काय पूर्ण होणार? नाही नाही, हे बघा, त्याला पहिल्यापासून एक सवय लागलेली त्याला की सत्तेत जायचं, मंत्रिपद घ्यायचं, पक्ष आणि सरकार हे अडचणीत आणायचं. त्याचा आतला डाव वेगळा असतो आणि चेहऱ्यावरचा वेगळा असतो. कारण त्याच्या 2-4 भूमिकेत चालणारा तो माणूस. लवकर भाजपलाही कळाला नाही कसं, लवकर कळाला नाही, त्यांच्याही लक्षात आलाच ना. आमच्यासारख्या पोरांच्या जर लक्षात यायला लागलं तर ते तर अति हुशार तज्ञ लोक असतील त्यांच्या सुद्धा. तो आतला त्याचा विचार वेगळाच असतो, चेहऱ्यावरचा वेगळाच आहे, कार्यकर्त्याला सांगायचा वेगळाच आहे. त्याच्या अशा वेगळ्या वेगळ्या एका गुंडाच्या टीमा असल्यासारखे विचार देणारे प्रवाह आहेत त्याला वेगळे वेगळे, त्या पद्धतीने तो वागतो. म्हणून तो मंत्रिपद घेणार, त्याच्याच भूमिकेनं तो वागणार. आता सरकारला याच्या माध्यमातून काय साधायचं तर काय माहित नाही. आणि त्याला बळ दिलंय तर आम्हाला त्याचं बळ दिलं काही करत काहीच करत नाही. मग ती मंत्रीच होता आणि मधल्या काळात एवढं बोलतो, मंत्रिपद असल्याशिवाय बोलत नाही तो. आणि आता का बोलला? फडणवीस साहेबांचं आणि अजितदादाचं दोघांचं मात्र 100% अडचणीत आलं म्हणून समजायचं. त्याचं कारण सांगतो. की भाजपामध्ये जे आमदार निवडून आलेत, मंत्री खासदार झाले, यांच्या पोरांना, यांच्या कार्यकर्त्यांना आरक्षण लागतंय, त्यांच्या लेकरा बाळाला आरक्षण लागतंय, नेमका हाच विरोध करतोय. त्याच्यामुळे त्यांना मतदारसंघात जड जाणार आहे. अजितदादाचे आमदार, खासदार, मंत्री यांच्या सुद्धा मतदारसंघातल्या प्रत्येक मराठीच्या कार्यकर्त्याच्या लेकरा बाळाला आरक्षण लागतंय, मंत्री आमदारांच्या पोरांना सुद्धा लागतंय. त्याच्यामुळे विरोध करणारा हा आहे, हा मारेकरी. हे आपल्या लेकरांचं जर नजर दाबणार असला, आरक्षण मिळवून देणार नसला तर याला ब्र शब्द सुद्धा मंत्र्यांनी काढू द्यायचा नाही. अजितदादाचे मंत्री असतील किंवा फडणवीस साहेबांचे असतील, आणि जर तुम्ही याला उत्तर नाही दिलं किंवा आरक्षणाच्या विरोधात बोलत, याचा अर्थ आम्ही असा काढणार की तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना आरक्षणाला विरोध करण्यासाठी याला आमच्यावर लादलंय. तर गाठ आमच्याशी 19 ऑगस्टला जर एकदा मुंबईत आम्ही घुसलोत ना, तर तुम्हाला पश्चाताप करायला सुद्धा 1 मिनिट वेळ देणार. कारण माग तुम्हाला आम्ही उचित घटका दाखवलेला आहे. पिक्चर पुरा बाकी आहे, मराठ्याचा नाद नाही करायचा. ह्या वेळेस अख्खे मराठी, म्हणजे व्यावसायिक मराठी, कर्मचारी मराठी, शेतकरी मराठी, सगळे मराठी, राजकारण्यापासून पंचायत समिती, जिल्हा परिषदचे नगरसेवक, आमदार, माजी आमदार, खासदार, मंत्री, माजी खासदार, सगळेचे सगळे तिकडे येणार आहेत. जो मुंबईला येणार नाही त्याच्यावरती लक्ष ठेवलं जाणार आहे. गावागावात प्रत्येक जागेवर जो आरक्षणाच्या स्वतःच्या लेकराबाळाच्या लढाईत ना उठा, तर त्याला पुढे मात्र राजकीय सामना सुद्धा आमच्या सगळं करावा लागणार आहे. मराठी त्याला पाडून टाकणार. पण असं तुम्हाला वाटतंय जरांगे पाटीलजी की हे मंत्रिपद म्हणजे छगन भुजबळांना त्यांच्या आतापर्यंतच्या ओबीसी आरक्षण किंवा मराठा आरक्षणाला विरोध याचं बक्षीस मिळालंय त्यांना, हे राजकीय बक्षीस मिळालंय त्यांना एक प्रकारे? त्यांचं नाव कुठेच नव्हतं या मधल्या काळात. नाही नाही नाही, बक्षीस नाही, काय नाही. बक्षीस द्यायचं असताना तर पहिल्या रांगीतला गडी ना देऊ, पहिल्या लफड्यात नाही देऊ. तर बाळासाहेब ठाकरे साहेबापासून ते शरद पवार साहेबापासून तर फडणवीस साहेबापर्यंत हे शेवटचं लफडं अजितदादा आणून टिकले, त्यांनी गटलं सगळं. ते पहिल्या लफड्यातला आहे ना, ते पहिल्या दणक्यातच येणार ना. इतक्या उशीर आलं तर त्याला तू ताट दिले खरकट साठी त्याने काय एखाद्या म्हाताऱ्या माणसाला 70-80 वर्षात म्हातारपणा लिकूर होतं, 70-80 वर्ष होतं, मुके घेत बसले तसं आपलं दिलंय की हे आता निवडणूक आल्या बोललं इकडून तिकडून भाषण करीन, थोडं ते शेअर शायरी त्याला आता नवीन धंदा टाकला तिने, ती शेअर म्हणायचा, ज्या नाही खायना का काय तर म्हणलं तेव्हा नाही खायना तिथं नाही राहिलं, तिथंच राहिलं झोपडी करून परत. आता काय करायचं त्याचं, त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही. यशोदादा काय टेन्शन घ्यायचं काम नाही, आम्ही खंबीर आहेत त्याला, त्याची काही काळजी नाही. परंतु एखाद्या संविधानाच्या पदावर बसल्याच्या नंतर आपल्याला काही जबाबदारी असतात, आपल्याला काही संकेत असतील ते आपण पाळायचे, ते त्यांनी पाळावं. गैरफायदा मंत्रिपदाचा उचलून जाती तेढ निर्माण आता गावागावात करू नये, हे मात्र त्यांनी प्रामाणिकपणानं पाळावं. नसता आता आमचा संयम संपणार आहे, जशाच तसं या पुढच्या काळात उत्तर दिलं जाईल. कारण आम्ही संयम किती दिवस धरायचे या राज्यात, आम्ही सांगतो आम्ही शांत राहा. वापर करतो दुसऱ्या जातीचा आणि मंत्री होतो इतके आंदोलन करतोय तिसरं, लोक चौथ्याचे उपोषण करू चौथेच मेले, आणि हे होतंय मंत्री मजीच. मला जरांगे पाटीलजी, ढोलवा झाले. जरांगेजी, मला एकदम अचानक तुमचं एक वक्तव्य आठवलं. तुम्ही म्हणाला होतात की भुजबळांचा खुट्टा तुम्ही उखडल्याशिवाय राहणार नाही. पण आता जर का त्यांना इतक्या मधल्या गॅप नंतर जर का कॅबिनेट मंत्रिपद दिलं जात असेल, मग तर उलट त्यांचा खुंटा बळकट झालाय. मग तर आता खुंटा असेल तर तंबू पण उभा राहिला असणार आणि राहीलच तो. मग आता कसं करायचं? मराठ्याच्या वादळात सगळं उडून लावतो मी, त्याचं टेन्शन ना घेऊ बरं. तुम्ही नुसते 19 तारीख नसते माझे बघा कस काय
हा. महाराष्ट्रात जर एक मराठीचं घरी राहिलं तर चॅलेंज देईन तुम्हाला. यावेळेस 10 पट मुंबईत आहे, 10 पट. आमचे शेवटचे लोक तुम्हाला इकडे पुण्याजवळ दिसणार. शेवटचे लोक मुंबई जाम होऊन त्याचे काय नका करू तुम्ही. आता काय फुटा ते आरक्षणासाठी म्हणलेलं होतं आम्ही. आरक्षणाला ते काय म्हणलं होतं तेव्हा तरी भाषणात कधीतरी म्हणलं होतं, यायला मला माहित नाही केव्हा म्हणलं होतं. तेव्हा आमचे बांधव आंदोलन करू रात्रंदिवस लढत होते. त्यावेळेस ते म्हणलं होतं मी 5 आणून तुम्ही मराठ्याच्या आरक्षणात. म्हणून तो 5 आणली ना, तो अजून फुटा न उपटेला तर नाव बदलून तुम्ही आणि उपटेलच ना. 3 कोटी आरक्षणात घातले, आता गॅजेट घेणार, मराठ्याचा JRB घेणार. आणि कसं देत नाही बघतोच ना, आमचा हक्काचं आहे ते, आमच्या हक्काचं आहे. कसं देत नाही ते बघतोच ना. मी मराठी आमच्या लेकरासाठी कितीही मंत्री होते 100 तुम्ही. काय जरांगेजी एक शेवटचा प्रश्न विचारतो की हे तेच छगन भुजबळ आहेत ज्यांच्या कथित घोटाळ्यांच्या बद्दलचे दावे भाजपनं केले होते. हे तेच छगन भुजबळ आहेत ज्यांच्या विरोधातल्या पत्रकार परिषदा किरीट सोमय्यांनी घेतल्या होत्या आणि टीका केली होती, राजीनाम्याची मागणी वगैरे केली होती. आणि फार जुन्यापासूनचं अकाउंट आहे महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्यापासून अनेक बाकीचे सगळे मुद्दे. आज माझा आपल्याला प्रश्न आहे, एक नागरिक म्हणून म्हणा किंवा एक महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून म्हणा, की जेव्हा अशा व्यक्तीला ज्या सत्ताधाऱ्यांनी कधी काळी इतक्या बोल लावलेले असतात, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले असतात, त्यांना जेव्हा मंत्रिपद दिलं जातं सन्मानाने, तेव्हा तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला, चळवळीतल्या माणसाला काय वाटतं? अरे मला सुद्धा मी तेच सांगायचं. मी सुद्धा याचं प्रामाणिकच उत्तर देत होते. यांनी सुद्धा अगोदर घाण टीका केलेलेच आहेत ना, फडणवीस साहेबांवरती म्हणा, समाजावरती म्हणा, केलेलेच आहेत ना. मग तुम्हाला तो चालतो. आम्ही तर एक हक्कासाठी लेकरं भांडतो, आम्ही लेकराच्या वयात येत तरी आमचा राग येतो तुम्हाला, त्याचा कसं येत नाही? मग त्यांनी तर काय काय केलं नाही इथून मागं, वटळे केले. ते किरीट सोमय्या साहेब तुम्ही नाव घेतलं, ते मेलेलं टमटम लवलो नुसते वृक्ष भरोभर आणि कागद डोक्यावर हातात गुडो एक हातात हात उडा, रिक्षा लाव, जीप लाव, टेम्पो लाव, टमटमाट टाकायचे ते गोठुडे भ्रष्टाचाराचे तिकडे न्यायचे. ते तर माणसाची बोलतीच बंद करून टाकली. ते तर माणूस एवढं लफडे करून लढत होतं, कुठाने करत होतं, इकडून पैसे आणि तिकडे तेलचे कागद काढू हे काढू कुठे टाकीत होती. बोलून द्या तुम्हाला भ्रष्टाचारी चालते राव. आम्ही तर आमच्या हक्काचं आरक्षण मागतो तरी तुम्ही आम्हाला वाईट म्हणता. आमचं 1884 पासून मागतो आणि आपल्या कसले समजता तुम्ही की जे घाण विचारानं बरबडले, जाती दंगली लावतील, भांडणं लावतील, भाषणात वेगळ्या काय म्हणून त्याला कठोरपणानं हत्यारं काढायची भाषा करतात. अशा मंत्र्यांना मोठे करतात. ते अजित दादाला तर मी म्हणतो, फडणवीस साहेबांनी तर त्यांना मंत्रिपद द्यायलाच नको होतं, पण आता दिलंय, त्यांनी कमवून दिलंय. याचं कारण तर मला जेवढं समजलं तेवढं मी तुम्हाला सांगून टाकलं. आपण निवडणुकीत चॉकलेट दिलं, त्याला त्याची फळं इकडून तिकडे चष्मा खालीवर करेल, इकडे तिकडे भाषण आली असतात. पण ते अजित दादाला कोणची का राखली? त्यांना या महाराष्ट्रात चांगला म्हणत होते आता पोरं, ह्यो माणूस जरा बरा आहे, सगळ्या जाती धर्माला धरतो, मराठ्याच्या पोराला आधार झालाय. हे घाणमध्ये आणून घुलीन आपल्या लेकराचं नरडत असणार. त्याच्यामुळे आता ह्या रोषाला सुद्धा अजितदादाला सामोरं जावं लागणार आहे. नसता अजितदादाच्या सगळ्या मंत्र्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी अजितदादाजवळ बसून त्यांची कान उघडणी करणं खूप गरजेचं आहे. ह्यो आपल्या लेकरा बाळांचं आरक्षण घालतोय, सगळ्यांच्या लिखी बाळी लेकर मोठे होणार आहेत. ह्यो बोलता कामा नाही आरक्षणात. याने विकास करावा, याला काय काय तिकडे कुठे करायचं ते करावं. तिकडे नाशिक मधले शेतकऱ्याचे हालचाली तुम्हाला जरांगेजी, तुम्हाला एबीपी माझाच्या माध्यमातून अजितदादांना काही संदेश द्यायचा आहे? म्हणजे आपला संवाद संपण्यापूर्वी तुम्हाला काही अजितदादांना सांगायचं आहे या निमित्तानं? हो, 100% मी अजितदादांना याबद्दल कधी बोललो नाही, मला बोलायची आवश्यकता पण नव्हती. पण चुकीचं काम आणि चुकीचा पायंडा आणि चुकीचं पाऊल अजितदादा तुम्ही आता उचलायला लागला, की जे समाजात तुमच्याबद्दलचा चांगला संदेश चालला होता, आज जे तुम्हाला पोरांचा एक एवढा मोठा मानणारा तयार झाला होता वर्ग, तुम्ही हातानं त्याला आता बाजूला सारायला लागलेला. तुमच्याबद्दलची चांगली इमेज तुम्ही स्वतःहून तयार केली होती. आधीच तुमचा असणारा थोडाफार डाग तुम्ही तो पुसवत कुठेतरी समाज तुम्हाला आता पकडायला लागला होता. शिंदे साहेब आयुक्तर, मी जाहीर बोलणार आहे, परंतु तुम्ही इतका चुकीचा पायंडा केला की तुम्ही बीड सारख्या ठिकाणी बी सहारोपी केले नाही. संतोष भाईचे तुम्ही गुंड सांभाळायला लागलात, मंत्रीपद द्यायला लागलात, तिथं पण लोकांचा रोज तुम्ही अंगावर घ्यायला लागलात. आता ह्यो सगळ्यात मोठा मराठ्यांचा आणि ओबीसीचा सगळ्यात मोठा शत्रू छगन भुजबळ. कोणता ओबीसी याच्यावरती खुश नाही. ह्यो आला की ओबीसींना वाटतं आता आपल्याला काहीच मिळणार नाही. त्या माणसाला पोसायला लागलात तुम्ही. तुम्हाला काय आता काय म्हणतात त्याला, विनाशकाली विपरीत बुद्धी सुचली हे माहित नाही आम्हाला. तुम्ही सगळ्यात मोठी चूक करायला लागलात आणि याची किंमत अजितदादा 100% तुम्हाला मोजावी लागणार आहे.
जरांगेजी आपण फार मोठा संदेश दिलेला आहे आणि मला खात्री आहे की आपले समर्थक आणि मराठा समाजातले कार्यकर्ते सुद्धा हा एवढा पाठ नक्की अजित पवारांपर्यंत पोहोचवतील. बहुधा पहिल्यांदा असं झालं असेल की जरांगे पाटलांनी अजित पवारांना ही स्पष्ट सूचना दिलेली आहे छगन भुजबळांच्या मंत्रिपदावरती पुन्हा येण्यानंतर. जरांगे पाटीलजी खूप खूप धन्यवाद. आपली तब्येत जरा बरी नसताना सुद्धा आपण एक 15-20 मिनिटं सलग आम्हाला दिली यासाठी तुमचे आभार, धन्यवाद. हे होते जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचे सगळ्यात प्रमुख चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत बोलत होते. पुन्हा एकदा जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आता आणखी 2 पाहुणे आहेत. त्यातले एक आहेत अंजली दमानिया, ज्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात ज्या ज्या मंत्र्यांच्या किंवा राजकारण्यांच्या विरोधात आवाज उठवला होता त्यातलं एक मोठं नाव होतं छगन भुजबळ आणि दुसरे आहेत विश्वास पाठक जे भाजपचे प्रवक्ते. दोघांचंही स्वागत. मी अंजली दमानियांकडे जातो. अंजलीजी, पहिला माझा अगदी स्वाभाविक प्रश्न, छगन भुजबळ मंत्रिपदी आलेले आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया? प्रसन्न, काय बोलू आणि काय म्हणजे माझा राग, संताप, चीड की मला आता झालेला जो हताशपणा येतोय की कारण इतकं वेड्यासारखं लढून एखाद्या व्यक्तीला आपण अगदी जेलपर्यंत पोचवून 2.5 वर्ष तो जेलमध्ये राहतो आणि त्यानंतर तो बाहेर येऊन पुन्हा एकदा नाही 2दा मंत्रिपद त्याला मिळतं. काय बोलायचं अशा लोकांबद्दल आणि काय यांचं राजकारण आहे तेच मुळात कळतच नाही. म्हणजे मला तर समजण्याच्या पलीकडे गेलंय. हे ओबीसी नेते काय, त्यांच्या ती वर्णी लागते काय आणि ते मंत्रिपद ते भूषवतात काय. तर काही लोक म्हणतात की बाबा त्यांना त्या मंत्रिपदाचा फार एक्सपिरियन्स आहे. कशाला पाहिजे एक्सपिरियन्स? एखादा चांगला माणूस असेल आणि त्याला चांगली कामं करायची असेल तर त्याला काही फार वेळ लागत नाही शिकायला. आणि मला एक कळत नाही की कधीच्या काळी भुजबळ ओबीसींसाठी लढले म्हणजे ते जन्मभर ओबीसीचा चेहरा राहतात का? आणि खरं प्रसन्न मला वाटतंय की सगळ्यांच्या नावावर दुकानं चालवली आहेत. मला तर हा प्रश्न खरंच खूप स्ट्रॉंगली वाटतो की छत्रपतींच्या नावावर दुकान चालवतात, मग शाहू फुले आंबेडकर त्यांच्या नावावर दुकान चालवतात, ओबीसींच्या नावावर दुकान चालवतात. मला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना प्रश्न विचारावासा वाटतो की छत्रपतींचा राज्याभिषेक कुठल्या दिवशी किती वेळी झाला, किती वाजता झाला? दोघांनाही उत्तर देता येणार नाही याची मी खात्रीने तुम्हाला सांगते. पण त्यांच्या नावाने दुकान चालवायचं, काढताना तलवारी काय काढायच्या, हे सगळं राजकारण आता कधी बदलणार? कधी आपण लोकांचे प्रॉब्लेम घेऊन लढणार? कधी मला एक प्रश्न जो नेहमी पडतो की छगन भुजबळांसारख्या व्यक्तीकडे 2,653 कोटीची डिस्प्रपोर्शनेट ऍसेटची मी केस केली, ते आले कुठून? ते भाजी विकत होते, तितका पैसा त्यांच्याकडे आला कुठून? आणि त्यांच्याकडे आला असेल त्याचं काही गणित असेल तर माळी समाजातल्या किती लोकांकडे त्यांच्या 1% तरी पैसा आहे? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा की मराठा राजकारण आपण म्हणतो, गेले 75 वर्ष आपल्या महाराष्ट्राच्या कमीत कमी म्हणजे सगळे जे मोठे नेते होते ते सगळे मराठा समाजाचे होते. मग आज तगायत मराठा समाजाची इतकी दयनीय परिस्थिती का? हा जर मराठा समाजाचे लोक जर खरोखर त्या समाजाला वर आणण्यासाठी काम करत असतील तर मग ही परिस्थिती अशी का? तर मला हे वाटतं यांचे सो कॉल्ड गणित, सो कॉल्ड चाणक्य बुद्धी, सो कॉल्ड जे जे आपण म्हणू, हे कुठेतरी आता बुरसटलेलं राजकारण आहे आणि हे बदलण्याची गरज आहे. तुम्ही लोकांसाठी लढा, त्यांच्या मुद्द्यांवर लढा, तुम्हाला पूर्ण समर्थन देतील लोक, पण हे जे घाणीचं राजकारण आहे ना बंद करायला पाहिजे आता. बरं, मी हाच प्रश्न घेऊन विश्वास पाठकांकडे जातो. विश्वास पाठकजी, 2 कारणांसाठी, म्हणजे तुम्ही इथे कोण म्हणून आहात? भाजपचे प्रवक्ते तर आहातच, पण महायुतीचे सुद्धा एका अर्थानं प्रतिनिधी आहात. तर माझा आपल्याला प्रश्न आहे, हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आणि तुम्ही माझ्या आता एक्स अकाउंटवरती गेला तर तुम्हाला दिसेल काही वेळापूर्वी एका ट्विटर अकाउंटने एबीपी माझा, जेव्हा एबीपी माझाचा लोगो सुद्धा वेगळा होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांवरती केलेली टीका जी आम्ही 3 विंडोमध्ये चालवली होती, 3 वेगवेगळ्या उदाहरणं त्यांनी दिली असतील, तेव्हाची जुनी क्लिप आहे ती दाखवलेली आहे की हे बघा याचं आता काय करायचं. माझा आपल्याला प्रश्न आहे, हे ते छगन भुजबळ ज्यांच्यावरती आपल्या पक्षाने टीका केलेली आहे, हे ते छगन भुजबळ ज्यांच्यावरती किरीट सोमय्या यांनी टीका केलेली आहे, तुमच्या सगळ्या या दाव्यांमुळेच त्यांच्यावरती कारवाया झाल्या किंवा जे काही त्यांना राजकीय किंमत मोजायची ती मोजावी लागली. मग अंजली दमानिया सोडून द्या, किमान स्वतःसाठी, स्वतःच्या पक्षासाठी तरी आम्हाला उत्तर द्या की छगन भुजबळ परत कसे काय आले मंत्रिमंडळात? प्रसन्नजी, इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स तुम्हाला आम्हाला कोणालाच नवीन नाही आहे. अच्छा, ते योग्य आहे का, व्यवस्थित आहे का, नक्कीच त्याच्यामध्ये सुधारलेला स्कोप आहे. मात्र इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स आहे.
आज अजितदादा पवारांवर देखील आम्ही टीका केली होती. आम्ही काय वी आर नॉट शायिंग अवे त्यांच्यावर टीका केली होती. बरं. मात्र महायुती एकदा स्थापन झाल्यानंतर आम्ही 2024ला इलेक्शन लढलो, त्यात अजितदादांच्या देखील सीटा निवडून आल्या. नंतर आम्ही जे काही मंत्रिपदाच्या आम्ही हे केलं होत्या, वाटप केलं होतं, त्यात काही जागा त्यांच्याकडे होत्या. आज धनंजय मुंडे गेल्यामुळे जागा रिक्त झाल्यामुळे त्यांचा तो इंटरनल प्रश्न आहे, तरी छगन भुजबळांना निवडलं. बरं. आणि म्हणून छगन भुजबळ निवडून आले. म्हणून मी परत म्हणतो की अंजलीताई जे म्हणतात की तुम्ही जे म्हणतात, मी देखील एक नागरिक म्हणून नाही, मला पण देखील विश्वास पाठकजी, जेव्हा अजित पवारांच्या पक्षातले एक आमदार यांच्या कथित दहशतवाद्या काय दाऊदशी असलेल्या संबंधावरून त्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेण्याबाबतीत किंवा इतर कोणत्याही संबंधाच्या बाबतीत इतकं की तिकीट देण्याच्या बाबतीत सुद्धा टीका भाजपचे आक्षेप होते, आणि इथे या व्यक्तीच्या बाबतीत सगळ्या कारवाया चालू असताना किंवा जे काही न्यायिक प्रक्रिया झालेल्या आहेत त्याच्यानंतर मात्र घेतलं जातं. मग हा कसा काय दुहेरी न्याय तुमच्याकडे? प्रसन्नजी बघा, न्यायिक प्रक्रिया चालू आहे, त्याच्यात ते बाहेर देखील आलेले, ते जेलमध्ये देखील जाऊन आले. शेवटी राजकारणामध्ये लोकांचं जे न्यायालय असतं ते देखील महत्वाचं असतं. आज लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे ना, त्यामुळे लोकांच्या मताचा देखील आदर हा व्हायलाच पाहिजे. बरं, अंजली दमानिया, तुमच्यापेक्षा जर का एवढ्या बहुसंख्येनं जे काही 1.25 लाख त्यांना मतं मिळालेली आहेत, थोडंसं कमीच मार्जिन मिळालं होतं छगन भुजबळांना, मग ते म्हणतात ते बरोबर आहे विश्वास पाठक की जनतेच्या न्यायालयात त्यांना न्याय मिळालेला आहे, मग आम्ही कसं काय ते नाकारायचं? प्रसन्न, सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं की निवडणुका कशा होतात, त्याच्यात काय काय वाटलं जातं, कसं कसं काय काय केलं जातं, या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. खरं तर त्याच्यात 1.5 लाख जर त्यांना 1.25 लाख मतं मिळाली आहेत, टोटल संख्या किती होती? जवळजवळ 6 लाखाच्या आसपास. म्हणजे जर आपण बघितलं तर त्यांना मतदान किती टक्के झालंय? 20%. 20% मतावर तो व्यक्ती निवडून येतो, म्हणजे 80% मतं त्यांच्या विरोधातली होती. पण काय होतंय की जो अफाट पैसा वाटला जातो, त्या पैशासाठी राजकारण करतात आणि त्या राजकारणातनं पुन्हा पैसा मिळवतात, हा जो प्रकार आहे ना, हा तुटून पडणं आत्ताच्या घटकेला खरंच खूप कठीण वाटतं. म्हणजे माझ्या घरचे तर मला तेच म्हणतात की आपल्याला गरज काय लढायची, कारण जर त्यांना लोकच निवडून देत असतील तर ती लोकांना त्यांच्या कर्माची फळं भोगू द्या, असं कधी कधी वाटायला लागतं. आणि असं वाटतं की जो भ्रष्टाचार चाललाय, जी अमाप संपत्ती, हे लोकांचे पैसे खातायत आणि विकास 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 हे तेच घिसेपिटे डायलॉग आपण ऐकतोय गेले कित्येक वर्ष. आपल्याला येवल्याला बघा, बीडला बघा, जाऊन बघ प्रसन्न, तिथे काहीही विकासाचा नाही झालाय. पण यांच्या सगळ्यांची घरं बघा, त्यांचे घरांचे म्हणजे त्यांचे बंगले बघा, क्वार्ट्सचं फ्लोरिंग बघा. मला खरंच नाही कळत की या सगळ्या लोकशाही आपण सो कॉल्ड म्हणतो, ही खरं लोकशाही आहे का? म्हणजे पूर्वी कसं झालं की काँग्रेस विरुद्ध भाजप, म्हणजे सेक्युलर विरुद्ध हिंदुत्ववादी पक्ष, मग फाटे 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 करत हा कुणबी तो तेली, हा मराठा तो ब्राह्मण, याच्यावर राजकारण सुरू असतं. आणि कधी लोकांच्या मुद्द्यावर माझ्याकडे आता असंख्य लोक येतात. आधी ते सोमवार ते शुक्रवार नेहमी यायचे, आता मी फक्त मंगळवारी आणि गुरुवारी भेटते लोकांना. तरी सुद्धा जर सकाळपासून जी गर्दी असते, मला असं वाटतं मी कोण आहे? मी लोकप्रतिनिधी नाहीये, कुठल्या पक्षाची नाहीये, पण मग हे लोकप्रतिनिधी सो कॉल्ड काय करतायत? का लोकांचे प्रॉब्लेम नाही करू शकत? आणि मग भुजबळांसारखी माणसं, म्हणजे मला तर भुजबळां व्यक्तींविरुद्ध काही नाहीये, मला ते त्यांनी जे केलं, डेप्युटी चीफ मिनिस्टर असताना, अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना, PWD मिनिस्टर असताना, महाराष्ट्र सदन घोटाळा, ओशिवरा घोटाळा, कालिना लायब्ररी घोटाळा, टोल घोटाळा, असे मी 7 घोटाळ्यांची अख्खी मालिकाच PIL मध्ये टाकली होती. स्वतः कोर्टापुढे लढले, उभे राहून लढले. पण मग आज आता मला प्रश्न विचारायचा वाटतो, आणि जेव्हा ते एक पिक्चर, मला तो विश्वास पाठकांना हा प्रश्न विचारायचा आहे की एक फोटो मध्ये आला होता ज्याच्यात देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत, त्यांच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला सगळे मंत्री बसले होते, पण त्याच्यात एकही भाजपचा कुठलाच व्यक्ती नव्हता, फक्त फडणवीस सोडून इतर कोणीही नव्हते. त्याच्यात कोण कोण आहेत तर महाराष्ट्राच्या गाजलेल्या स्कॅमपैकी सगळे, म्हणजे महाराष्ट्र सदन स्कॅम, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा, एव्हिएशन घोटाळा, आणि सो कॉल्ड ईडीचे भूषण, दुसरे जे ईडी भूषण नारायण राणे होते,
ते अशोक चव्हाण, अजित पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, असे सगळी मंडळी जी बसलेली होती, बरं. बघून खंत वाटते की एका वेळेस ह्याच देवेंद्र फडणवीसांबद्दल मला आदर वाटायचा, पण आता या सगळ्या मंडळीबरोबर ठीक आहे. बसून त्यांचा जो फोटो होता तो बघून खूप संताप होतो, आमचा संताप होतो. आपण विषयावर आहेत, आपण विश्वास पाठकांकडे जाऊयात. विश्वास पाठक, जे प्रश्न यासाठी महत्वाचे आहेत की एकेकाळी या अशाच तुमच्या सगळ्यांच्या आरोपांच्या आणि अशाच चर्चा, आपण एबीपी माझावरच अशा असंख्य चर्चा केल्या असतील, तुम्ही किंवा तुमचे सगळे प्रवक्ते आले असतील आणि हे सगळी प्रकरणं लावून धरली होती, पुराव्यांचे जी काही दावे होते ते तुम्ही सगळे केले असतील आणि याचा परिणाम बघायला मिळाला 2014ला आणि त्यानंतर उगवलं 2019 आणि मग 24 मधल्या काळातलं सगळं स्थित्यंतर. आणि आज आम्हाला हे बघायला मिळते की ज्यांच्या विरोधात आपण उभे होतात ही सगळी मंडळी आता तुमच्या बरोबर तरी आहेत किंवा तुमच्या पक्षात तरी आहेत किंवा तुमच्या बाजूच्या पक्षांमध्ये आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे विश्वास पाठकजी, छगन भुजबळांबद्दल आपण बोलूया. छगन भुजबळांची इतकी ही अनिवार्यता का असावी? आता तुम्ही म्हणताय तो अजित पवारांच्या पक्षातला निर्णय, पण बाहेर चर्चा आहे, मगाशी जरांगे पाटीलही म्हणत होते की हा निर्णय भाजपच्याच दबावामुळे अजित पवारांनी घेतलेला आहे आणि भाजपने ठरवल्याशिवाय मंत्री कोणाला करायचं नाही करायचं इतकं सोपं उरलेलं नाहीये. मग हा निर्णय का? जरांगे किंवा इतरांनी काय आरोप केले त्याला मी फार महत्व देत नाही. मुद्दा असा आहे, मी अंजली त्यांना देखील म्हणू इच्छितो की आपल्या देशामध्ये एखाद्यावर जर आरोप झाले असतील त्याला काय जगण्याचा अधिकार नाही का? एक कॉन्स्टिट्युशनल कंट्रीमध्ये काही प्रोसेस असते, ती प्रोसेस चालू असते. त्यामुळे समाजामध्ये तुम्हाला लोकांना भेटावं लागतं. शेवटी परत सांगतो की सर्वात मोठं न्यायालय जनतेचं न्यायालय आहे. मला असं वाटतं की आता मी देखील राजकारणामध्ये आहे, सगळ्याच गोष्टी मला पटत नाही, मात्र मी माझ्या परीने एक एक गोष्ट सुधारण्याचा प्रयत्न तर करतोय, सपोर्ट तर करतोय. तुम्ही राजकारणाच्या बाहेर राहून उगाच राजकारण्यांना अशा प्रकारचं आरोप करणं मला वाटतं हे चुकीचं आहे, बेजबाबदारपणाचं आहे. खरंच आपल्याला करायचं असेल तर एखादी आपल्या आवडीची पार्टी एखादी निवडावी, तिथे काम करावं, प्रयत्न करावा. असं सिंगल ऍक्टिव्हिस्ट म्हणून अण्णा हजारे येऊन गेले, अनेक जण येऊन गेले, त्यांनी काही होत नाही, ते फक्त आरोप करतात. त्यांनी जसं राजकारण म्हटलं की प्रत्येक गोष्टीचं राजकारणाची दुकानदारी केलेली आहे. मी तर असं म्हणेल, म्हणजे अंजली त्यांची क्षमा मागून, की ऍक्टिव्हिस्ट लोकांचं देखील मोठं दुकान आहे. आपण पाहिलं इलेक्शनच्या आधी जरांगेंनी एक मोठं दुकान उघडलं. इलेक्शन नंतर ज्या प्रकारे देवेंद्रजींना मोठ्या प्रमाणामध्ये रेफरंडम मिळाला, ज्या प्रकारे सर्वांना आम्हाला जागा मिळाल्या, विषय संपला. त्यामुळे ही जी इलेक्ट्रो पॉलिटिक्सची सिस्टम आहे ही आपण स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये करेक्शनला भरपूर वाव आहे आणि करेक्शन करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. उगाच असे आरोप करून बेजबाबदारपणे बोलणं हे अतिशय सोपं काम आहे. कसलं मला तर आज हो, प्रसन्न, दमानियाजी, मला खरंच खूप दुःख ते हे झाले. हा, मला ना खरंच म्हणजे भुजबळ आले ते ठीक आहे, पण आज विश्वास पाठकांकडनं ही भाषा ऐकून अतिशय दुःख झालं. तुम्ही फक्त नशिबान आहात अतिशय अंजलीजी, दुःख तुम्ही फक्त झालंय. नशिबान आहात की तुम्हाला आंदोलनजीवी हा शब्द नाही वापरला. विश्वास पाठकांच्या तोंडावर आला असणार पण तो शब्द त्यांनी वापरला नाही जे मोदी वापरतात, आंदोलनजीवी. अजून तुम्हाला अर्बन नक्षल ठरवलं नाही, यासाठी तुमचे आभार. नाही खरंच प्रसन्नजी, माझ्या तोंडामध्ये तुम्ही शब्द टाकू नका. आणि भुजबळात माझे आणि एकच आमच्या मिनिट, तोंडामध्ये तुम्ही हे नाही, शब्द एकच टाकू नका. मिनिट. मला जे म्हणायचं ते स्पष्ट बोललो, याच्या व्यतिरिक्त काय बोलायचं असतं बोललो असतो. मात्र अंजली त्यांच्याबद्दल आम्हाला खरंच रिस्पेक्ट आहे, त्यांची तळमळ आहे. मात्र त्यांनी जे दुकानदारीचा विषय मांडला तर ऍक्टिव्हिस्ट लोकांचं देखील दुकान असतं, हा मी मुद्दा मांडतोय. ठीक आहे अंजलीजी, बोला. अंजलीजी, मला पूर्ण करा. हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझं कसलं दुकान आहे. हा, मला तुम्हाला हाच प्रश्न तुम्हाला नाही विचारायचा म्हणताय आहे. ताई, विश्वास तुम्हाला पाठक, तुम्ही आणि तुम्हाला मी मी exception अनेक समजतोय, मी डिबेट्स तुम्हाला मध्ये exception एकच समजतोय. मिनिट, नाही तुम्ही म्हणाला ऍक्टिव्हिस्ट लोकांचं, तुम्ही जरांगे पाटील ऍक्टिव्हिस्ट नाहीयेत, तुम्ही ऍक्टिव्हिस्ट लोकांचं दुकान असतं असं म्हणालात, तर आज तुम्ही स्पष्टपणे बोलूनच टाका. कारण विश्वास पाठक आणि मी पूर्वी एकाच बाजूला असायचो. जेव्हा सिंचन घोटाळा होता, जेव्हा भुजबळांविरुद्ध लढलो होतो आणि जेव्हा आपण असंख्य डिबेट्स केल्या, तेव्हा कोणे एकेकाळी विश्वास पाठक आणि अंजली दमानिया एकाच बाजूनी बोलायचे, कारण तेव्हा भाजपची भूमिका वेगळी असायची. आज तेच विश्वास पाठक म्हणतात की ऍक्टिव्हिस्ट लोकांचं दुकान असतं, दुकान असतं. विश्वास पाठक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या भूषणाबद्दल, तुमचे धन्यवाद. काय बोलू मी तुम्हाला? आता तुम्ही ऍक्च्युअल राजकारणी झालात, प्रसन्न मला बोलू दे. एक तर अंजली ते मी परत सांगतो, तुम्ही आणि मी अजून एकाच बाजूला आहे, आपले विचार तेच आहेत. तुम्ही जेव्हा सरसकट राजकारण्यांना दुकानं चालवतात हा शब्द प्रयोग केला तेव्हा मी असं म्हटलं आणि तुमची क्षमा मागू, तुम्हाला मी एक्सेप्शन म्हणतोय, परत एक्सेप्शन म्हणतोय.
की ऍक्टिव्हिस्ट लोकांची देखील दुकानं नाही आहेत का हो? फॉर दॅट मॅटर मीडियाची देखील दुकानं नाही आहेत का हो? कोण किती प्रामाणिक आहे? नाही प्रत्येक ठिकाणी एक्सेप्शन प्रामाणिक लोक माझं आहेत. कुठलं दुकान आहे सांगा ना तुम्ही. मी कुठे म्हणतो तुमचं दुकान आहे? मी म्हणतो ऍक्टिव्हिस्ट लोकांचे नाही देखील माझं दुकान कुठलं असतात. दुकान आहे, कसलं दुकान आहे? नाही तुमचं नाहीच आहे. मी तुम्हाला जेव्हा तुम्ही मी गल्लत मगाशी करताय. बोलले तुम्ही तेव्हा गल्लत काय करताय. म्हटलं होतं? छत्रपतींच्या नावावर लोक दुकान चालवतात. तुम्ही मला सांगा, छत्रपतींच्या जे हार घालायला जातात, त्यांच्या गळ्यात हार घालायला जातात, किती त्यांना मनापासून छत्रपतींबद्दल आदर आहे? त्यांच्या नखाची तरी सर आहे का या लोकांना? त्यांच्या नखाची तरी सर आहे का त्यांच्या कर्तृत्वाला? मला शाहू फुले आंबेडकरांचं जे नाव घेतात, नखाची तरी सर आहे का आंबेडकरांची यांना? आणि हे जे दुकान चालवतात ते मी त्यांना त्यांच्या नावावर ह्या मोठ्या मोठ्या जे अक्षरशः इतिहास घडवून गेले अशा लोकांच्या नावावर आत्ताचे घाणेरडे लोक राजकारण करतात, याचा मला राग आहे. आणि त्याच्या नावावर ते दुकान चालवतात असं मी म्हटलं. आणि तुम्ही म्हणता की ऍक्टिव्हिस्ट दुकान चालवतात, तर सांगा ना मी कोणाच्या नावावर दुकान चालवते, कसलं दुकान चालवते, सांगून टाका आज. मी विश्वास पाठकजी तुम्हाला याच्यामागची पार्श्वभूमी सांगतो. अंजली दमानी यांना ते का लागलं असावं? कारण तुमच्याच महायुतीतले काही घटक पक्षांमधले नेते की ज्यांच्यावरती अंजली दमानी यांनी यापूर्वी आरोप केलेले आहेत, त्यांनी म्हणजे त्याच्यात खडसे कधी काळी तुमच्याकडे होते, आता ते दुसऱ्या पक्षात आहेत, त्यांच्यापासून अनेकांनी या बाईंचं काय एटीएम वगैरे काय उल्लेख केले, कुणाला कसे पैसे दिले आणि काय चाललं, काय बँक बॅलन्स होता आणि कुठल्या परदेश वाऱ्या झाल्या, या सगळ्याचे इतिहास असल्यामुळे तुम्ही जे बोललात ते थेट त्यांना वाटलं की ते त्यांच्यावरती बोललं गेलं. पण हा या निमित्तानं उदाहरण आहे. आपण जी भाषा वापरताय आणि आपले बाकीचे कसं आहे, विश्वास पाठक म्हणतील की नाही एक्सेप्शन आहेत अंजली दमानिया, पण तुमच्या पक्षाच्या शेजारी बसलेले लोक हीच भाषा वापरत असतील त्यांच्याबद्दल, तर मग हा वेगळा आणि हा आमचा आणि तो एक्सेप्शन याला अर्थ नाही. एक मिनिट बोलू द्या प्रसन्नजी, बोला. मला याच्यात एक तर काय दुकानदारी हा शब्द मला थोडा खटकला, कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण दुकानदारी चालवत नाही. राजकारणामध्ये देखील एक्सेप्शनल लोक आहेत. बरं. त्याचप्रमाणे की सर्वच ऍक्टिव्हिस्ट याच्यापैकी प्रत्येक जण दुकान चालवतच नाही असं नाही, त्याच्यात देखील दुकानदार आहेत की रे, माझं प्रत्यक्ष मत आहे. आणि मी नावं घेईल आणि त्याच्यामध्ये अंजली दमानिया नाही हे मी परत सांगतोय. अंजली त्यांनी तसं घेऊ नये. मात्र दुकानदारी ही सर्वत्र आहे, ही फोफावलेली आहे आणि तिच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आणि मला हेच म्हणायचं आहे की तुम्हाला राजकारणामध्ये एखादं टूल हातात घेतल्यावरच तुम्ही चार गोष्टी करू शकता, एकट्याचं लढण्याचं काम नाही, एवढंच मला सांगायचं आहे. पण अंजलीजी तुमची काही शेवटची कमेंट? नाही, काहीच कमेंट नाहीये. मला तर काय बोलू आता, सगळ्यांना असं झालंय आणि सगळेच इतके जाऊ दे, नको बोलूया आपण याच्यावर. अंजलीजी मी हे समजू शकतो, कारण याच्यातून जावं लागतं जेव्हा कोणतेही मुद्दे उरत नाही त्यावेळी थेट पर्सनल अटॅक होतात. आणि मला कल्पना या सगळ्याचा प्रिटेक्स्ट आधीपासून माहीत असल्यामुळे विश्वास पाठकजी एकदा आपण जे बोलून गेलेला त्याच्यानंतर आता एक्सेप्शन म्हणण्याला काही अर्थ नाहीये. पण प्रश्न असा आहे की एकदा सगळ्यांना शत्रू ठरवायचं आहे तर मग चारित्र्याचं सर्टिफिकेट तरी कोणी वाटायचं? बरं, जे वाटणार आहेत ते त्यांच्या बाजूला ज्यांना घेऊन बसतात ते सुद्धा अवघड आहे. पण या निमित्ताने पुढे आला. तुमचं स्पष्टीकरण दिलेलं, पण आता द डॅमेज इज डन. नाही, आता मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही त्याला फक्त मांडू दे. अंजलीजी नाही, एकच मिनिट प्रसन्नजी बोला. अंजलीजी बोला. नाही, मला एवढंच म्हणायचं आहे की कोणे एकेकाळी जे तत्ववादी फडणवीस होते ते त्यांच्या बाजूला आता सगळ्यांना जे घेऊन बसलेत, त्याच्यात अगदी अजित पवार, तटकरे म्हणा, अगदी आज भुजबळ म्हणा, हे सगळी चांगली भली माणसं आहेत. ते जनतेचं भलं करायला आलेली आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. आमची डोकी फिरली होती म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलो. तुम्ही त्यांच्याबरोबर सुखाने संसार करा. आणि बट आय विल टेल यू वन थिंग, तुमचा पक्ष इज डुईंग अ मेजर डिससर्व्हिस टू द कंट्री. कारण तुम्ही जो करताय त्या भ्रष्टाचाराने देश पोखरला जातोय. आणि तुम्हाला वाटतंय तुम्ही चाणक्यवादी राजकारण करताय, पण हे चाणक्यवादी राजकारण नक्कीच नाही. ही तुम्ही घाण करताय देशाची. गुंड प्रवृत्तीच्या असलेल्या लोकांना आणून तुम्ही तिथे संसदेत बसवताय, विधानसभेत बसवतायत. ते तिथे बसून माझ्यासारख्यांसाठी कायदे बनवतात. हे मला मान्य नाही, म्हणून मी लढत आले. आणि आता ह्याला तुम्हाला जे नाव द्यायचं तुम्ही खुशाल द्या, मला काहीही म्हणायचं नाहीये त्याच्यावर.
जनता सातत्याने निवडून देतात, तुम्ही जनतेचा कसं काय अपमान करू शकता? विश्वास पाठकजी, तुम्हाला electoral politics तुम्हाला हे नाही विश्वास का? पाठकजी, वोट म्हणजे इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स हा विषयावरती आपण भरपूर वेगळी चर्चा करू शकतो आणि तुम्हाला सुद्धा त्याची मर्यादा माहिती आहे. कारण तेच मानायचं म्हटलं तर 60 वर्ष 60 वर्ष काँग्रेसला निवडून दिलं होतं. त्यामुळे काँग्रेस जास्त मोठ्या चारित्र्याची असा आकडा जर का गोळा करायचा झाला तर फार चुकीचा अर्थ ठरेल. त्यामुळे विश्वास पाठकजी, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की याच्या मर्यादा काय त्या आर्ग्युमेंटच्या, मी त्याच्यात जात नाही. पण जर का आपण आता सगळ्याच लोकांना आंदोलन जेवी अर्बन नक्षल दुकानं लावलेली आहेत असं एकदा ठरवलं तर मग एकदा सर्टिफिकेट असं नाही, हे देण्याचं शब्द दुकान परत- सुद्धा कोणीतरी एकदाच सुरू करून टाकावे, म्हणजे तिकडनं आपलं लायसन्स आम्ही रिन्यू करत राहू दरवेळी. तुर्तास धन्यवाद अंजली दमानी यांना. कदाचित मला आणखी त्यांना बोलायला लावायचं नाही. अंजलीजी, तुम्ही वेळ दिला, तुमचंही आभार. विश्वास पाठकजी, तुमचंही आभार. मला पुढे आणखी वेगळा विषय घेऊन पुढे घेऊन जायचं. तुर्तास धन्यवाद आपल्या दोघांचे आपण दिलेल्या वेळेसाठी. अंजलीजी, आपले धन्यवाद. मी पुन्हा एकदा जातो गेस्ट सेंटरकडे. आपल्यासोबत ह्याच्यातला पुढचा विषय जो छगन भुजबळांना आता मंत्रिपद केल्यामुळे आहे त्याच्यातला एक मुद्दा हा सामाजिक अंगाने जाणारा होता. कारण मराठा समाजातून खास करून मधल्या काळामध्ये छगन भुजबळांनी जी भूमिका घेतली होती मराठा आरक्षण विरोधी किंवा ओबीसी मधल्या अंतर्भावाबद्दलची, त्यामुळेच असंतोष होता आणि म्हणून त्यांना विरोध होता की त्यांना कोणत्याही प्रकारे मंत्रिपद देण्याबाबतीत, जे आतापर्यंत महायुतीनं पाळलं, भाजपनं पाळलं, पण आता ते दिलं गेलेलं आहे. आपल्यासोबत आता आहेत मेहबूब शेख, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत, आणि योगेश केदार, जे मराठा आरक्षण चळवळीतलं एक प्रमुख नाव आहे. दोघांचंही स्वागत. मी पहिल्यांदा मेहबूब शेख यांच्याकडे जातो. मेहबूब, माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ज्यांच्या बाबतीत प्रचंड टीका टिप्पणी करण्यात आली, भ्रष्टाचाराचे कथित आरोप आणि प्रत्यारोप वगैरे सगळे झाले होते, त्यांना आता पुन्हा या मंत्रिपदी आणून बसवण्यात आलेलं आहे. एक पक्षातला हा त्यांचा प्रवास पाहताना तुम्ही कसं पाहता तुमच्या एका आधीच्या ज्येष्ठ नेत्याकडे? असं आहे की भारतीय जनता पार्टीनं एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्या माणसाला मंत्री केलं, याच्यात आता लोकांना काही नवल वाटत नाही. एखाद्याला ज्याच्यावर आरोप केले आणि तो माणूस भारतीय जनता पार्टीत आला नाही तर लोकांना नवल वाटतंय. म्हणजे अगदी विजयकुमार गावितापासून, बबनराव पाचपुते यांच्यापासून तर अजितदादा, सुनील तटकरे पासून कितीही लोक, यादी जर आपण लांबवत गेलो म्हणजे गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, या सगळ्यांच्यावर कधी काळी भारतीय जनता पार्टीनं आरोप केले. नारायण राणे असतील, आणि हे सगळे लोक भारतीय जनता पार्टीत आल्यावर त्यांना मंत्रीपद, त्यांना शेजारी घेऊन बसणं, हे भारतीय जनता पार्टीनं सातत्याने केलेलं आहे. छगन भुजबळांचा देखील प्रश्न हा पडला की त्यांना घ्यायला 6 महिने उशीर का केला. खरं तर ओबीसी हा आमचा डीएनए, म्हणून निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मराठा हा वाद पेटत ठेवला आणि त्याच्यातनं महागाई, बेरोजगारी हे विषय बाजूला पडून फक्त निवडणूक ही ओबीसी मराठाच्याच भोवती कशी फिरल हे बघितलं. आणि त्याच्यानंतर जर महायुतीला यश मिळालं त्यानंतर छगन भुजबळ साहेबाला त्यांनी बाजूला ठेवलं. आणि आता मला वाटतं सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची घ्यावा लागतील असे जे काही निर्देश दिलेले आहेत, आदेश दिलेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर भुजबळांना आपण घेतलं नाही तर ओबीसी मतदार आपल्यापासून दुरावल या भीतीने मला वाटतं त्यांची आता परत मंत्रिमंडळात त्यांना घेतलेलं. पण माझा एक प्रश्न इकडे लक्ष्मण हाके सुद्धा मला आलेले दिसत आहेत. मी लक्ष्मण हाकेंकडे जातो. लक्ष्मण हाकेची ओबीसी मतांसाठी किंवा काय कल्पना नाहीये, पण छगन भुजबळांना परत आणलं गेलेलं आहे. आपण एक ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून याकडे कसं पाहता? नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्यंतर या सत्ताधारी वर्गाला मिळालेलं आहे ना. कुठल्याही एजन्सीचा सर्वे माहितीच्या विरोधामध्ये असताना एवढं जे प्रचंड यश मिळालं माहितीच्या बाजूनं, मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे, आम्ही भूमिकाही तशी घेतलेली होती. परत एकदा भाजप किंवा सत्ताधारी पक्षाने एकदा सर्वे करावा ना की नक्की ओबीसीच्या वाड्या वस्त्यावरून, मूल्यामधून, गल्ली तांड्यामधून तुम्हाला मतदान कुणी केलं. त्यामुळं अस्वस्थ होता ना ओबीसी. त्यामुळं पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कोणी पॉलिटिकल निर्णय घेतला असेल तो त्यांचा भाग आहे. पण मी एक ओबीसी आंदोलक म्हणून मी वेगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधू इच्छितो तुमचं, की पंचायत राज निवडणुकीमध्ये जरी 27% रिझर्वेशन निकालाच्या अधीन राहून जरी पूर्ववत झालं असलं तरी त्या 27%मध्ये 8,25,000 कुणबींच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून अलीकडच्या कालावधीमध्ये, त्यांच्या तुलनेमध्ये, त्यांच्या स्पर्धेमध्ये गावगाड्यामधला ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, बलुता, अलुता, गावगाड्यातला मायक्रो ओबीसी, हा त्यांच्या स्पर्धेमध्ये कसा टिकणार आहे? हा सामाजिक अन्याय नाही का? त्यामुळं ही लढाई खूप मोठी आहे. फक्त भुजबळ साहेबांच्या कॅबिनेट मधल्या समावेशानं याच्यावर उत्तर मिळेल असं नाही. मी रात्रंदिवस, आज मी नांदेड मधून बोलतोय तुमच्याशी. ठीक आहे, तुमची अशी अपेक्षा म्हणजे हाकेजी, तुमची आता भुजबळांकडनं अशी अपेक्षा आहे की त्यांनी आता मंत्रिपदाचा वापर या ज्या काही नोंदी झालेल्या त्या रेक्टिफाय करण्यासाठी करावा, अशी आपली मागणी आहे, अपेक्षा आहे? का ठेवू नये अपेक्षा?
आणि भुजबळ साहेबांनी वेळोवेळी ती भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं भुजबळ साहेबांकडून प्रचंड, हे बघा, ओबीसीचे अनेक मंत्री आहेत मंत्रिमंडळात, मी जबाबदारीने तुमच्या समोर व्यक्त होतोय, पण ओबीसीची ठाम भूमिका मांडणारा माणूस पाहिजे होता ना मंत्रिमंडळात. बरं, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला निश्चित अपेक्षा आहेत. ठीक आहे. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत, कारण आम्ही तुमचा जर डीएनए असू तर ओबीसी आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांना आव्हान करत आहोत. भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात समावेश करून चालणार नाही. बरं, तर पंचायत राज मध्ये खऱ्या ओबीसींना तिकीट मिळाली पाहिजेत. बरं. आता इकडे मी योगेश केदारांकडे मुद्दा घेऊन जातो आणि मला जे डॉट्स कनेक्ट करता येतात ते असे, ज्याप्रमाणे लाडकी बहीणसाठी 1500चे 2100चं आधी देण्यात आलं आणि त्याच्यानंतर कठोर निकष लावत गोष्टी कमी करण्यात आल्या आणि ते योग्य पण आहे, कारण तिकडे निकष हा मुद्दा होता. लक्षात घेऊया आपण, 1500चे 2100चं आश्वासन दिलं, 1500 रुपये आधी दिले आणि आता म्हटलं जाते की निकष कठोर केले जातील आणि 2100चं तर अजूनही प्रत्यक्षात आलेलं नाहीये. आता इथे एक मागणी सुरू झालेली आहे की खऱ्या ओबीसींनाच आरक्षणाच्या माध्यमातून खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं स्थानिक स्वराज्यामध्ये. माझा योगेश केदार यांना प्रश्न आहे, योगेश केदारजी, छगन भुजबळ आता या नव्या मागणीचे प्रवक्ते ठरतील का, की या पुढच्या स्थानिक स्वराज्यामध्ये खऱ्या ओबीसींनाच तिकीट देण्यात यावं, खरे ओबीसी, आणि असं सुरू झाल्यास आपला प्रतिसाद काय असेल? साहेब, खरे ओबीसी आणि खोटे ओबीसी असा काही विषय अजिबात अस्तित्वात नाही. जे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत, जे ठरलेले आहेत, मंडल कमिशनच्या नंतर ज्या काही याद्या बनवल्या गेलेल्या आहेत त्याच्यावर बरेच संशय वगैरे सगळ्यांना आहेत, पण त्याच्यामध्ये जेवढ्या जाती आहेत कुणबी सहित, बरं, त्या सगळ्यांना ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये जे काही आता सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये ज्या कुणबी नोंदी नव्यानं जे सापडलेल्या आहेत, केदारजी, प्रश्न असा आहे, केदारजी, हे बघा, तुम्ही जसे मराठा समाजातले एक नेते आहेत तसे हाके पण आहेत. हाकेंचं म्हणणे, आमच्या अपेक्षा आहेत छगन भुजबळांकडनं मंत्री झालेलात, आता तुम्ही खऱ्या ओबीसींसाठी लढा, ही त्यांची अपेक्षा आहे. आता जर का तसं खरंच होत असेल, त्यांचं काय म्हणणं आहे की या दिशेनेच ही वाटचाल चालू आहे, तसं असेल आणि छगन भुजबळ ती भूमिका घेणार असतील तर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमचं असं म्हणणं आहे, छगन भुजबळांनी ओबीसीसाठी लढावे, खरे आणि खोटे हे तुमच्या प्रमाणपत्रावर ठरणार आहे. बरं, आज जर काय कुणबी ही सुरुवातीपासूनच असेल तर ज्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचं म्हणजे नोंदी मिळालेल्या आहेत त्यांना त्या आरक्षणाचा लाभ घेताच येणार आहे. ते राजकीय आरक्षणासहित आहे कुणबी. त्यात खोटं आणि खरं काय ठरवण्यात भुजबळ साहेब. आज जो काही महत्वाचा मुद्दा राज्याच्या समोर आलेला आहे, मराठा समाजातल्याही काही लोकांना शंका आहे की ज्या छगन भुजबळ साहेबांनी महाविकास आघाडी सरकारच्या वेळेस बांठिया कमिशन सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार नेमलं होतं, त्यावेळेला असं आवाहन केलेलं होतं की उत्तर भारतातले, दक्षिण भारतातले, इतर भारतातले जे काही महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले ओबीसी असतील त्यांना इथल्या ओबीसी मध्ये मोजा, जेणेकरून ओबीसीची संख्या जास्त दिसेल महाराष्ट्रामध्ये आणि इथल्या मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणामध्ये येण्यापासून रोखता येईल, असं त्यांचं एक धोरण होतं. तेही आम्ही हाणून पाडलं. बाटिया कमिशनच्या वेळेस जे ट्रिपल टेस्ट झाली त्यावेळेला सगळे ओबीसी मिळून म्हणजे कुणबी सहित, ह्या धनगरांच्या सहित सगळे मिळून 37% पेक्षा जास्त दाखवू शकले नाहीत. आमची आता अशी शंका आहे की छगनराव भुजबळ साहेबांचे ते जे कलेक्शन केलं होतं, डाटा कलेक्शन, ते सुद्धा सुप्रीम कोर्टामधून आता त्याला डावलून पुढे जाण्याचे कार्यक्रम जो लावलेला आहे त्यामध्ये मराठा समाजाचे जे येणाऱ्या काळात हक्क आणि अधिकार असतील ते डावलण्यात येतील की काय, अशी शंका मराठा समाजाला उपस्थित झालेली आहे. बरं, आमचं छगनराव भुजबळांना व्यक्तिशः विरोध नाही, पण भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा द्वेष बाळगतात त्या द्वेष भावनेला आमचा विरोध आहे. ते मंत्री झाले, आम्हालाही आनंद आहे. माझंही मगाही म्हणणं होतं, नेहमीच म्हणणं असते की आज महाराष्ट्रातले जर काय आपण भूगोल बघितला, जिओग्राफी बघितली तर विदर्भातला, उत्तर महाराष्ट्रातला, पश्चिम महाराष्ट्रातला असा बहुतांश मराठा समाज हा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात आहे, परंतु मराठवाड्यातला मराठा नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांचे जर मागणीला पाठिंबा भुजबळ साहेबांनी दिला तर त्यांचं जे काही पूर्वीचं स्वप्न होतं बहुजनांचं एकत्रीकरण, शाहू फुले आंबेडकरांचं जे काही धोरण चाललं ते आता मराठी एकत्र करता येते. जर का ही भूमिका असेल तर ही सर्वसामान्य समावेशक भूमिका आहे. हाकेजी, ही तर सर्वसमावेशक भूमिका आहे. केदार तर मराठा समाजात तेही म्हणतात की काही हरकत नाही ओबीसी मराठा एक व्हायला. अहो मला सांगा, आता त्यांनी एससीबीसीचा उल्लेख केला, सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड. मग ओबीसीचं मूलतत्व काय आहे? सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड हेच आहे ना. तरीही महाराष्ट्रामध्ये एससीबीसी केलं. त्या एससीबीसीला आम्ही किंवा भुजबळ साहेबांनी कुणी विरोध करायचं काहीच कारण नव्हतं, केलेलं नाही. पण तुम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही हट्टवादी भूमिका कशासाठी?
सुरुवात हे बघा, झाली शिक्षण आणि लक्ष्मणराव नोकऱ्यामधल्या साहेब, आरक्षणानं. लक्ष्मणराव, मला तुम्ही एका मला माझ्या बोलू द्या. प्रश्नाचं मी उत्तर मी द्या. बोलताना तुमच्यामध्ये बोलू नये. आज मला बोलू संविधानामध्ये द्या. ओबीसी शब्द आहे का एससीबीसी आहे? प्रसन्नजी मला बोलू द्या. तुम्ही कायदे हे बघा, पंडित मानता ना स्वतःला? हे तुम्ही बेकायदेशीर प्राध्यापक आहे मागण्या ना? करतात. अहो, कुणबी हाके, कुणबी तुम्ही जैन कुणबी प्राध्यापक आहे आहेत ना? तुम्ही अरे नेमकं ब्राह्मण कुठल्या कुणबी भूमिकेवर आहेत येता त्याच्यावर राहा. मग त्यांना देणार का रिझर्वेशन तुम्ही? मी रिझर्वेशन जैन कुणबींना देणार का? ब्राह्मण कुणबींना देणार का? ज्यांच्या ज्याचा बाबतीमध्ये कुणबी दाखवणे मी गरजेचं आपल्या आहे. दोघांनाही थांबवतोय, कारण याच्यातला आता हा मुद्दा आणि जो आता लक्षात येतो की यापुढे ही चर्चा कोणत्या दिशेने जाईल, कारण आता छगन भुजबळ मंत्रिमंडळात आलेले तो मुद्दा मात्र इंटरेस्टिंग आहे की खऱ्या ओबीसींना, म्हणजे जे हाकेंनी मुद्दा मांडलेला आहे, खऱ्या ओबीसींना प्रतिनिधित्व देता यावं. आता हे कसं होणार, OBC कोणाचं? कारण ओबीसी सर्टिफिकेट मिळालेलं आहे, पण शेवटी सगळ्यांना माहित असतं की कोण खरा ओबीसी जर का तो मानायचा म्हटला तर, आणि कोण कोणता ओबीसी नाहीये. आणि अशावेळी जर का काही दिशादर्शन जर का छगन भुजबळ करणार असतील तर नवा एक वैचारिक वाद सुरू होईल का? मुळात तो छगन भुजबळ तसं करू पाहतायत का? त्यांची ही पुढची मंत्रिमंडळाची इनिंग कशी असणार आहे याकडे लक्ष ठेवावं लागेल. तुर्तास मेहबूब शेख तुमचे, हाकेजी तुमचे, त्याचप्रमाणे योगेश केदार तुमचे सगळ्यांचे आभार. वेळ कमी होता त्याची मला कल्पना आहे, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण तुर्तास यापुढे अशा चर्चांची संधी आपल्याला बहुधा छगन भुजबळ अनेकदा देतील असं दिसतंय. तुर्तास तुमच्या सगळ्यांचे आभार. आपण जाणार आहोत माझा पोल सेंटरला, आणि आजच्या विचारलेल्या प्रश्नाला आपण सगळ्यांनी काय कौल दिलेला, प्रतिसाद दिलेला ते पाहणार आहोत या स्क्रीनवरती. आपला प्रश्न होता, धनंजय मुंडेंच्या गच्छंतीनंतर छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन सरकारला ओबीसी नाराजी कमी करण्यात यश मिळेल का? 24,000 प्रतिक्रिया आमच्या आतापर्यंत आलेल्या आहेत, आणि 44% लोक म्हणतायत होय नाराजी कमी करण्यात यश मिळेल, तर 56% लोकांना मात्र हे वाटत नाही की असा कोणताही प्रभाव परिणाम दिसेल. 0 आवरच्या चर्चेमध्ये आजच्या या कौलाचा अशा प्रकारे प्रभाव आपल्याला बघायला मिळतोय. लोकांनी असा कौल प्रतिसाद दिलेला आहे. आणि 0 मध्ये इथे आपण थांबणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.